नमस्कार मित्रांनो, आज मी एका वेगळ्या भाषेतलं फ्रेंच भाषेतलं मराठी अनुवादित पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन आलेलं आहे। पुस्तकाचं नाव आहे पॅपिलॉन। याचं फ्रेंच भाषेतले जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे हेनरी शॅरियर आणि याचं मराठी अनुवादन जे केलंय ते केलंय रवींद्र गुर्जर यांनी। एका जेलमधून पळालेल्या कैद्याचं आत्मकथन आहे हे पुस्तक। हेनरी शॅरियर त्यांचं नाव पॅपिलॉन आहे, हे त्यांचं गुन्हेगारी जगतातलं टोपण नाव आहे। पॅपिलॉन याचा अर्थ होतो फुलपाखरू, जे उडून जातं, एका जागी बसत नाही, अशा अर्थानं ते पॅपिलॉन आहे। हेनरी शॅरियर यांचा जन्म फ्रान्समधल्या एका खेडेगावात झाला आणि मग शालेय शिक्षण आणि सैनिकी शिक्षण घेतल्यानंतर ते पॅरिसमध्ये येऊन दाखल झाले। पॅरिसमध्ये आल्यानंतर अतिशय उत्तम अशी बळकट शरीरयष्टी आणि प्रचंड आत्मविश्वास याच्या जोरावर त्यांनी गुन्हेगारी जगतात आपलं नाव हळूहळू कमवायला सुरुवात केली। पण एका न केलेल्या खुनासाठी एकदा पोलीस त्यांना अटक करतात। हेनरी शॅरियर किंवा पॅपिलॉन अगदी जीव तोडून सांगतात की मी हा खून केलेला नाहीये, मात्र सरकारी वकील आणि जे पोलीस असतात ते पुरावे आणि साक्षीदार भक्कमपणे उभे करतात न्यायालयात आणि हेनरी शॅरियर यांना जन्मठेपेची शिक्षा होते। त्यांना त्या शिक्षेसाठी फ्रेंच गियाना इथल्या एका जेलमध्ये ठेवण्यात येतं आणि हे हेनरी शॅरियर त्या जेलमधून एकूण 8 वेळा पळून जायचा प्रयत्न करतात। पहिले 7 वेळा ते अयशस्वी होतात, पण 8व्यांदा मात्र ते यशस्वीपणे पळून जातात। तर हे जे त्यांनी 8 वेळा पळायचा, त्या जेलमधून पळून जायचा जो प्रयत्न केलेला आहे, ह्याच्यावर त्यांनी त्यांचं आत्मकथन लिहिलेलं आहे। हे सगळे 8 जे प्रयत्न त्यांनी केले, हे सगळे तर या व्हिडिओमध्ये सांगणं मला शक्य नाहीये, पण त्यातला पहिला जो पलायनाचा प्रयत्न होता तो थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो। सगळे 8च्या 8 तेवढेच थरारक आहेत आणि खिळवून ठेवणारे आहेत, नक्की वाचण्यासारखे आहेत। तर पहिल्या प्रयत्नात असं होतं की ते तिथलं तो जो जेल आहे, तिथं जो दवाखाना आहे, तिथं काम करणारा एक कर्मचारी हा पॅपिलॉन यांचा मित्र असतो। मग तो थोडे पैसे घेऊन जेलच्या मागच्या बाजूला समुद्रामध्ये एक होडी घेऊन एका माणसाला थांबायसाठी तयार करतो आणि रात्री सगळे झोपल्यानंतर त्यांचं एक वॉर्डन जेलमध्ये येऊन तपासणी करायला येत असतो, सगळे झोपलेत किंवा सगळं ठीक आहे। मग ते त्याला मारून पळून जायचं नियोजन करतात। त्यांच्याबरोबर आणखीन 2 मित्र असतात। मग पॅपिलॉन जे आहेत ते रात्री ज्यावेळेस तो वॉर्डन येतो त्यावेळेस त्याला जखमी करतात आणि मुख्य इमारतीच्या बाहेर येतात। बाहेर त्यांना आणखीन 2 वॉर्डनना जखमी करावं लागतं, बेशुद्ध करावं लागतं। त्यांना बेशुद्ध करून ते जेलची जी मुख्य भिंत आहे ती ओलांडून त्याच्यावरून उडी मारून पाठीमागं पळून जातात। उडी मारताना त्यांचा एक मित्र असतो, त्याचा पाय फ्रॅक्चर होतो, पण ते त्याला तसंच उचलून घेऊन त्या नावेत घेऊन जातात। तो माणूस, त्या माणसाचं नाव असतं लॉरेन्स, तो माणूस त्यांना घेऊन नदीतनं समुद्र जिथं म्हणजे सुरू होईल साधारण त्या भागात घेऊन जातो आणि त्यांना म्हणतो की तुम्हाला 8 दिवस इथंच राहायचंय, 8 दिवस पुरेल एवढं अन्न त्यांच्या बरोबर दिलेलं असतं आणि म्हणतो 8 दिवसांनी मी मोठी बोट घेऊन येईन आणि मग तुम्हाला समुद्रातनं पळून जाता येईल। मग ते 8 दिवस तिथंच राहतात, पण 8 दिवस झाले तरी तो लॉरेन्स काही येत नाही। मग ते वाट बघतात, अन्नही संपायला लागतं। मग 1-2 दिवसानंतर एक वेगळाच माणूस तिथे येतो। त्यांनी तिथल्या आजूबाजूच्या जंगलात काही सापळे रचलेले असतात प्राणी पकडायला आणि कोणी प्राणी अडकलाय का त्या सापळ्यात हे बघायला आलेला असतो। मग त्यांची आणि पॅपिलॉनची गाठ पडते, मग ओळख होते। मग तो माणूस विचारतो तुम्ही जेलमधनं पळालेले 3 कैदी आहात का? पॅपिलॉन सांगतात हो आम्ही तेच आहोत म्हणून। मग ते सांगतात की लॉरेन्स म्हणून एक माणूस आहे आणि तो बोट घेऊन येणार आहे। मग तो माणूस सांगतो की लॉरेन्सला पोलिसांनी पकडले, तो काही तुमच्यासाठी बोट घेऊन येणार नाही। मग ते म्हणतात आता काय करायचं? मग तो माणूस पुन्हा काही पैसे घेतो यांच्याकडून आणि ह्यांच्यासाठी एक मोठी बोट तयार करतो। ती बोट तयार करून त्यांना आणून देतो। 8-10 दिवस पुरेल एवढं अन्न आणि इतर काही सामान, एक छोटं होका यंत्र, असं सगळं सामान देऊन ते समुद्रातनं प्रवासाला सुरुवात करतात। साधारण 6-7 दिवस प्रवास केल्यानंतर ते त्रिनिनाद म्हणून एका बेटावर जातात। तिथं त्यांना एक परिवार चांगला भेटतो, ते त्यांना त्यांची खायची वगैरे सोय करतात। तिथं 3-4 दिवस ते राहू शकतात। मग ते तिथल्या स्थानिक पोलिसांना वगैरे कळवतात। पोलीस त्यांना काही अटक करत नाही, पण ते सांगतात की तुम्हाला 15 दिवसापेक्षा जास्त इथं राहता येणार नाही। त्या मित्राचा जो पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्यावर ते उपचार करतात आणि सांगतात की 15व्या दिवशी तुम्हाला आमचा देश, हे बेट नक्की सोडावं लागेल।
मग परत 15व्या दिवशी त्यांना पुरेसं अन्न आणि इतर काही सामान, चांगलं होकायंत्र वगैरे अशा गोष्टी देऊन त्यांना पुढं पाठवतात. पण इथं एक गल्लत होऊन बसते. ज्यावेळेस ते त्रिनिनादवरून जात असतात त्यावेळेस स्थानिक पोलीस त्यांना आणखीन 3 माणसांना बरोबर घेऊन जायला सांगतात. खरं तर पॅपिलॉनची इच्छा नसते असं अनोळखी माणसांना घेऊन जायची, पण त्यांनी इतकं चांगलं त्यांना आदर सत्कार केलेला असतो आणि सगळं अन्न शिधा वगैरे दिलेला असतो, त्यामुळे त्यांना नाही म्हणवत नाही आणि इथंच घात होतो. ते त्या अनोळखी माणसांना घेऊन प्रवासाला सुरुवात करतात. प्रवास अतिशय त्रासदायक होतो. म्हणजे ऊन, एकतर कडक ऊन असतं किंवा मग पाऊस आणि वादळ येत असतात. मग त्या लाटांमध्ये ती नाव हेलकावे खात असते, नावेत पाणी येत असतं, बरेच वेळा त्यांचं अन्न पाण्याबरोबर वाहून जात असतं. अशा अनेक त्रास त्यांना व्हायला लागतात. मग ते जे नवीन माणसं असतात ते पाण्यातल्या प्रवासाला कंटाळतात. ते म्हणतात पुढं जिथं कुठं जमीन दिसेल आम्हाला तिथं उतरवा, आम्ही पुढचं बघतो आमचं काय असेल ते. पण त्यांची एक तर दिशा भरकटलेली असते, त्यामुळे ते जिथं जमीन दिसेल पुढं तिथं त्या 3 माणसांना उतरवतात आणि ते समुद्रात परत प्रवेश करायला लागतात. तोपर्यंत जे स्थानिक कोस्टगार्डची जी बोट असते ती त्यांना पकडते. ते नेमकं कोलंबिया असतं आणि कोलंबिया आणि फ्रान्स सरकार ह्यांची मैत्री असल्यामुळे कोलंबियन पोलीस त्यांना परत पकडतात आणि परत एकदा जेलमध्ये टाकतात. सो हा त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी होतो. असे इतर 7ही प्रयत्न आहेत जे वाचण्यासारखे आहेत, थरारक आहेत आणि त्यातला शेवटचा जो 8वा प्रयत्न आहे त्याच्यात ते पूर्णपणे यशस्वी होऊन एक स्वतंत्र आयुष्य जगायला लागतात. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. मी स्वतः हे वाचले आणि मला खूप आवडले. तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुमचा अभिप्राय मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.